बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। मतदानाच्या आधीच काही ठिकाणी निकाल लागल्याचं बघायला मिळतंय। 66 नगरसेवकांची बिनविरोध अर्थातच विजय झाला आणि त्यानंतर राजकीय वातावरण मात्र तापलंय। विविध बिनविरोध निवडणुकीच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। मनसेनं बिनविरोध निवडणुकीच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय। मनसे बिनविरोध निवडीवरती याचिका देखील दाखल करणार आहे। मात्र त्याआधी कार्यकर्ते राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। या संदर्भात अविनाश जाधव यांनी काय म्हटले पाहूया। बघरे हा त्याचा बाकी आहे। ओके अविनाशी, आज तुम्ही हायकोर्टामध्ये आलेला आहात। बिनविरोध निवडीच्या विरोधामध्ये एक तुम्ही कोर्टाची पायरी चढणार असल्याचं सांगितलंय। आज तुम्ही या ठिकाणी दाखल झालेला आहात। आज नेमकं काय करणार आहे, याचिकेमध्ये काय उल्लेख आहे? मला असं वाटतं की मागील 2-3 दिवसात बिनविरोधच्या विरोधात जे काय महाराष्ट्रात घडतंय त्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडे अनेक प्रूफ आहेत आणि काल निवडणूक आयोगाने देखील याची चौकशी लावलेली आहे। तर फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आरओ आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे। तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशी याचिका आज आम्ही दाखल करतोय। आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे। कारण अशा प्रकारे जर निकाल लागायला लागले तर याच्या आधी मतदार विकत घेतला जात होता, आता उमेदवार विकत घेतला जातो। आम्ही प्रूफ देतोय की एक उमेदवार स्वतः DCMच्या घरी जातोय, एंट्री करून जातोय, एक पोलिसवाला त्याला घेऊन जातोय आणि त्याच्यानंतर तिथून निघून तो जर फॉर्म पाठी घेत असेल तर मग एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्याला AB फॉर्म दिल्याच्या नंतर अशा प्रकारची जर घटना घडणार असेल तर ती चुकीची घटना आहे। या संपूर्ण निकालाच्या विरोधात हायकोर्टाने स्वतः लक्ष द्यावं अशी आमची आज मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही हायकोर्टात आलेलो आहोत।